Hello everyone. Today we are going to discuss about the new chapter of the company law, that is Memorandum of Association. As one is already aware of the nature of the company, it becomes necessary to know how the members who come and go know about the company, namely what it can do, what it cannot do, and how to do. To find answer to these questions, every company has two very important documents without which no company can proceed. They are the Memorandum of Association and the Articles of Association. These two documents are the guiding force for a company. Then we are going to see first what is Memorandum of Association. The Memorandum of Association is the most important document of a company. It states the object for which the company is formed. It contains the right, privileges and powers of the company. Hence, it is called a charter of a company. It is treated as the constitution of the company. It determines the relationship between the company and the outsiders, shareholders and other persons. The whole business of the company is built up according to Memorandum of Association. A company cannot undertake any business or activity not stated in the memorandum. It can exercise only those powers which are clearly stated in the memorandum. मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजे काय? तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे कंपनीचं असं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे की त्याच्याशिवाय कुठलीही कंपनी प्रोसीड होऊ शकत नाही. आपण रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनीमध्ये बघितले की ज्यावेळी कंपनीचं रजिस्ट्रेशन करायचं असतं तर त्यावेळी आपल्याला कंपनीचं मेमोरंडम आणि आर्टिकल्स हे दोघंही डॉक्युमेंट्स त्यावेळी कंपनी रजिस्टर करण्याच्या वेळी दोघंही डॉक्युमेंट्स तयार असणं आवश्यक असतं. मग आता मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये काय अशी महत्वाची माहिती दिलेली असते? तर त्या माहिती अशी काही माहिती त्या मेमोरंडम मध्ये दिलेली असते की जे कोणी आउटसाइडर असतील, शेअर होल्डर्स असतील, डिबेंचर होल्डर्स असतील, ज्यांना कंपनीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्या व्यक्तींना कंपनीशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन हवी आहे तर ती इन्फॉर्मेशन त्या व्यक्तींना कुठून मिळू शकते? तर ती मेमोरंडम ऑफ असोसिएशन मधून. मग मेमोरंडम ऑफ असोसिएशनचं मेन पर्पज काय? तर प्रत्येक इन्व्हेस्टरला, शेअर होल्डरला, डिबेंचर होल्डर्सला कंपनीची संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळावी, कंपनीचं ऑब्जेक्ट काय आहे ते कळावं, म्हणून मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे तयार करण्यात येतं. मग ह्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये अशी काय महत्वाची माहिती दिलेली असते? तर देअर आर 6 इम्पॉर्टंट कंटेंट इन द मेमोरंडम ऑफ असोसिएशन. First is the name clause, second is the register office clause, third is object clause, fourth is liability clause, fifth is capital clause and sixth is subscription clause. तर असे 6 महत्वाचे क्लॉजेस त्याच्यामध्ये दिलेले असतात की त्यानुसार कंपनीशी रिलेटेड कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल तर ती आपल्याला ह्या 6 क्लॉजेस नुसार मिळू शकते. The first clause is the name clause. The name clause is the first clause in the memorandum of company and runs as under. The name of the company shall be ABC Limited. The name of a company must end in the word limited if it is a public company and in the words private limited if it is a private company. म्हणजे कुठलंही कंपनीचं नाव जे रजिस्टर आपल्याला करायचं आहे तर त्या नावाच्या शेवटी जर ती पब्लिक कंपनी असेल तर त्या नावाच्या शेवटी ती लिमिटेड आहे की अनलिमिटेड आहे हे मेन्शन करणं आवश्यक असतं. आणि जर ती प्रायव्हेट कंपनी असेल तर त्याच्या शेवटी कंपनीच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीच्या नावाच्या शेवटी मेन्शन करणं आवश्यक असतं. मग आता जेव्हा आपण कंपनी रजिस्टर करायला जातो रजिस्ट्रारकडे तर त्यावेळी जेव्हा रजिस्ट्रार कंपनीचं नाव रजिस्टर करतो तर त्यावेळी ऑलरेडी रजिस्टर असलेले नाव चेक केले जातात की त्याच नावाची एखादी कंपनी ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये आहे का. जर तशी एखादी कंपनी ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये असेल तर त्याच सेम नावाची कंपनी रजिस्टर होऊ शकत नाही. मग अशा वेळी रजिस्टर्ड त्या सबस्क्रायबर्सला तिथे कॉल करतो आणि त्यांना त्या नावामध्ये चेंज करायला सांगू शकतो. मग आता याच्यामध्ये काही रूल्स आहेत कंपनी लॉ नुसार की जेव्हा आपण एखाद्या कंपनीचं नाव कंपनीला नाव देतो
तर त्यावेळी काही अशी ठराविक गोष्टी आहेत जे आपण त्या कंपनीच्या नावामध्ये इन्क्लूड करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल UNO, WHO, गांधी, नेहरू, अशोका चक्र असे काही जे गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे आणि जे काही पेसिमिन नावं आहेत की जे आपण आपल्या कंपनीच्या नावामध्ये इन्क्लूड करू शकत नाही. मग ज्यावेळी आपण कंपनीचं नाव रजिस्टर करतो तर ती एक आयडेंटिटी असते त्या कुठल्याही कंपनीची. त्यामुळे ते नाव अगदी लिगली व्यवस्थित असलं पाहिजे की ज्यामुळे इतर जे इन्व्हेस्टर्स असतात तर त्यांना त्याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन असायला नको. सेम नावाच्या 2 कंपन्या आहेत, मग आपण कुठल्या कंपनीचं नाव हे करायचं, तर असं कन्फ्युजन व्हायला नको. म्हणून नेम क्लॉज हा पूर्णपणे क्लिअर असला पाहिजे. मग एकदा मेमोरेंडम मध्ये नेम क्लॉज कंप्लीट झाल्यानंतर आपण कंपनीला जर नंतर काही कालांतराने वाटलं तर कंपनी त्या नेम क्लॉज मध्ये चेंजेस करू शकते की नाही, तर कंपनीच्या नावामध्ये चेंजेस करू शकते. पण त्यासाठी कंपनीला एक स्पेशल रिझोल्युशन पास करून घ्यावं लागतं. कंपनीचे जे काही शेअर होल्डर्स असतील त्यांच्याकडून किंवा काही कंपन्यांमध्ये गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. असे वेगवेगळे रिझोल्युशन असतात की जे पास केल्यानंतर ती कंपनी त्या कंपनीच्या नावामध्ये चेंजेस करू शकते, म्हणजेच मेमोरेंडम मध्ये चेंजेस करू शकते. तर सेकंड क्लॉज आहे कंपनीचा रजिस्टर्ड ऑफिस क्लॉज. आता रजिस्टर्ड ऑफिस क्लॉज म्हणजे काय, तर ज्यावेळी एखादी कंपनी एस्टॅब्लिश होते तर त्या कंपनीच्या वेगवेगळ्या शाखा असतात. म्हणजे एकच कंपनीचं रजिस्टर ऑफिस नसतं. बऱ्याच वेळा एखादी कंपनी महाराष्ट्रामध्ये रजिस्टर झालेली असते पण तिच्या सब ब्रँचेस इतर स्टेटमध्ये असतात किंवा एका स्टेटमध्ये त्याचे 4-5 सब ब्रँचेस असतात आणि त्यांचे वेगवेगळे रजिस्टर्ड ऑफिस असतात. मग अशा वेळी कंपनीला मेमोरेंडम मध्ये त्यांचं जे मेन रजिस्टर्ड ऑफिस आहे, मुख्य कार्यालय आपण ज्याला म्हणतो, तर ते त्या मेमोरेंडम मध्ये त्याचा ऍड्रेस पूर्णपणे देणं आवश्यक असतं. आणि जर त्याचे सब ब्रँचेस असतील तर मेन ऑफिस प्लस सब ब्रँचेस त्या कुठे कुठे आहेत. In this clause, a memorandum states the name of the state where the registered office of the company is to situate. This is required in order to fix the domicile of the company. That is the place of its registration. म्हणजे ज्यावेळी आपल्याला रजिस्टर्ड कंपनीचं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट देतो तर त्यावेळी आपल्याला ते रजिस्टर्ड ऑफिस कुठे आहे कंपनीचं मेन रजिस्टर्ड ऑफिस, तर ते त्या मेमोरेंडम मध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं. जर ते रजिस्टर्ड ऑफिस एका शहरामध्ये असेल किंवा एका स्टेटमध्ये असू शकतं किंवा वेगवेगळ्या स्टेटमध्ये असू शकतं, मग ह्या रजिस्टर्ड ऑफिस एकदा रजिस्टर्ड झाल्यानंतर ह्या ऑफिसचा ऍड्रेस एकदा रजिस्टर झाल्यानंतर जर कंपनीला पुन्हा ह्या रजिस्टर ऑफिसमध्ये काही चेंजेस करायचे असतील, त्यांना जागा बदलायची असेल, तर तसं कंपनीला करता येतं का, तर कंपनी रजिस्टर ऑफिस चेंज करू शकते. पण त्यासाठी कंपनीला काही स्पेशल रिझोल्युशन पास करून घ्यावे लागतात. जर कंपनी एका स्टेटमध्ये 2 सिटीमध्ये ट्रान्सफर होणार असेल, म्हणजे मुंबईतनं पुण्यात किंवा पुण्यातनं मुंबईत, तर त्यासाठी फक्त त्यांना एक रजिस्ट्रारला लेटर द्यावं लागतं आणि त्यानुसार ते रजिस्टर ऑफिस चेंज करू शकतात. परंतु जर एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला रजिस्टर्ड ऑफिस चेंज करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्पेशल डायरेक्टर जे असतात त्याच्याशी रिलेटेड किंवा गव्हर्नमेंट जे असतं सेंट्रल गव्हर्नमेंट, तर त्यांची आपल्याला परमिशन घ्यावी लागते आणि त्यानंतरच आपण रजिस्टर्ड ऑफिस आपलं हे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज करू शकतो. थर्ड क्लॉज आहे ऑब्जेक्ट क्लॉज ऑफ द कंपनी. हा ऑब्जेक्ट क्लॉज खूप महत्वाचा आहे मेमोरेंडम मधला, कारण कंपनीचं मेन ऑब्जेक्ट काय आहे ते ह्या ऑब्जेक्ट क्लॉज मध्ये मेन्शन केलेलं असतं आणि कंपनी ह्या ऑब्जेक्ट क्लॉजच्या बाहेर जाऊन कुठलंही काम करू शकत नाही. The object for which the company is formed must be mentioned in the memorandum of association. It is one of the key clauses because it not only determines the object of the company but also helps in determining the extent of power of the company to achieve the object or objects. It should be drafted carefully, mentioning all the types of business that the company may possibly engage in the future. तर ह्या ऑब्जेक्ट क्लॉज मध्ये कंपनीला कंपनीच्या मेमोरेंडम मध्ये ती प्रत्येक गोष्ट मेन्शन करावी लागते की जे ऑब्जेक्ट कंपनीचा आत्ता आहे आणि फ्युचरमध्ये पुढे होणार आहे ती प्रत्येक गोष्ट ह्या ऑब्जेक्ट क्लॉज मध्ये देणं आवश्यक असतं.
मग ह्या ऑब्जेक्ट क्लॉजच्या बाहेर जाऊन कंपनी कुठलंही काम करू शकत नाही, कुठलाही कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही किंवा कुठलाही बिझनेस करू शकत नाही. तर याच्याशी रिलेटेड एक महत्वाचं डॉक्ट्रिन आहे, डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस. म्हणजे जर कंपनीने ऑब्जेक्टच्या बाहेर जाऊन एखादं काम केलं जे ऑब्जेक्टमध्ये मेन्शन केलेलं नाहीये, त्याच्या बाहेर जर जाऊन कंपनीने एखादं काम केलं तर तिथे डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस हे लागू होतं. व्हॉट इज मीन बाय अल्ट्रा व्हायरस? तर अल्ट्रा व्हायरस म्हणजे बियॉन्ड पॉवर. आपण एक शॉर्ट नोट मध्ये अल्ट्रा व्हायरस डॉक्ट्रिन म्हणजे काय ते नंतर घेणारच आहोत. तर बियॉन्ड पॉवर, तर ह्या बियॉन्ड पॉवरच्या बाहेर जर कंपनीने जाऊन एखादं काम केलं तर ते इल्लीगल होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठलीही लिगल रेमेडी मिळू शकत नाही. नेक्स्ट क्लॉज आहे कंपनीचा, तो म्हणजे लायबिलिटी क्लॉज. आता लायबिलिटी क्लॉज म्हणजे काय? तर लायबिलिटी कोणाची? तर शेअर होल्डर्सची. ज्यावेळी शेअर होल्डर एखाद्या कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतो त्यावेळी त्या शेअर होल्डरला हे माहीत असणं आवश्यक आहे की आपली लायबिलिटी किती असेल. ज्यावेळी आपण एखादा शेअर्स परचेस करतो आणि इन फ्युचरमध्ये आपल्याला कंपनीला काही पैसे द्यायचे असतील, म्हणजे आपण अनपेड अप शेअर्स घेतलेला असेल, म्हणजे शेअर्स घेताना कंपनीचे पैसे पेड केलेले नसतील, पण फ्युचरमध्ये आपल्याला ते पैसे पेड करायचे असतील, तर आपली लायबिलिटी किती असेल? तर ती लायबिलिटी त्या कंपनीच्या मेमोरेंडम मध्ये देणं आवश्यक असतं. तर ती कंपनीची लिमिटेड लायबिलिटी आहे शेअर होल्डरची की अनलिमिटेड लायबिलिटी आहे हे त्या कंपनीच्या याच्यामध्ये मेमोरेंडम मध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं. मग आता कंपनीला ह्या लायबिलिटी क्लॉज जो आहे तो चेंज करता येतो का? तर शक्यतो लायबिलिटी क्लॉज हा अनलिमिटेड लायबिलिटी मध्ये चेंज करता येत नाही. तर जी लायबिलिटी मेमोरेंडम मध्ये दिलेली असते त्यानुसारच शेअर होल्डर त्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असतो आणि त्यामुळे तो क्लॉज जो आहे तो त्या शेअर होल्डरच्या संमतीनेच तुम्हाला चेंज करता, कंपनीला चेंज करता येऊ शकतो. नेक्स्ट क्लॉज इज कॅपिटल क्लॉज. कॅपिटल क्लॉज म्हणजे काय? तर कंपनी ज्यावेळी सबस्क्रायबर सुरू करतात तर त्यावेळी कंपनीचं कॅपिटल किती असेल, तर हे ज्यावेळी कंपनी रजिस्टर करायची असते तर त्याच वेळी मेमोरेंडम मध्ये त्या कंपनीचा कॅपिटल क्लॉज हा मेन्शन करावा लागतो. Every limited company having a share capital must state the amount of its share capital with which the company is proposed to be registered. This capital is described as registered, authorized or nominal capital and the stamp duty is payable on this amount. तर ज्यावेळी कंपनीचं कॅपिटल मेन्शन केलं जातं तर त्या कॅपिटलवर कंपनी रजिस्टर ज्यावेळी आपण करतो तर त्याच्यावर एक स्पेसिफिक स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते. त्यामुळे जी काही कॅपिटल आहे कंपनीचं स्पेसिफिक तर ते कॅपिटल आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. आणि लास्ट क्लॉज आहे तो म्हणजे सबस्क्रिप्शन क्लॉज. सबस्क्रिप्शन क्लॉज मीन्स व्हॉट? अंडर दिस क्लॉज वी हॅव द डिक्लरेशन ऑफ असोसिएशन which is made by the signatories of the memorandum of association. The amount of authorized capital and the number of shares owned by each member of the company should be mentioned in the memorandum of association. तर सबस्क्रिप्शन क्लॉज मध्ये काय मेन्शन करावं लागतं? तर कंपनी ज्यावेळी कुठलीही कंपनी सुरू केली जाते तर त्यावेळी जे पहिले सबस्क्रायबर असतात, म्हणजे जे कंपनीचे प्रायव्हेट कंपनीसाठी मिनिमम 2 आणि पब्लिक कंपनीसाठी मिनिमम 7 मेंबर्स, तर जे काही सबस्क्रायबर असतात तर त्यांनी किती त्या कंपनीचे शेअर्स परचेस केलेले आहेत आणि वर ह्या कंपनीची जी काही मेमोरेंडम मध्ये दिलेली जी काही माहिती आहे ती सर्व खरी आहे असं डिक्लरेशन त्या सबस्क्रायबरचं तिथे देणं आवश्यक असतं. आणि तेच ह्या सबस्क्रिप्शन क्लॉज मध्ये दिलेलं असतं की प्रत्येक जो सबस्क्रायबर आहे त्यांचा त्याच्यामध्ये किती शेअर्स आहेत त्या कंपनीमध्ये, त्यांनी किती शेअर्स इन्क्लूड केलेले आहेत, किती त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्या मेमोरेंडम मध्ये दिलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन ही बरोबर आहे असं डिक्लरेशन या सबस्क्रिप्शन क्लॉज मध्ये सर्व सबस्क्राईबला देणं आवश्यक असतं. ऍटलीस्ट 7% इन केस ऑफ पब्लिक कंपनी अँड ऍटलीस्ट 2% इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी. तर हे झालं मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. तर ही सर्व इन्फॉर्मेशन मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये दिलेली असते. मग ह्या मेमोरेंडम मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील कंपनीला तर ते चेंजेस त्या क्लॉजसाठी जे अथॉरिटिव्ह पर्सन असतील त्यांच्या परमिशनने त्यांचं एक स्पेशल रिझोल्युशन पास केल्यानंतरच ह्या मेमोरेंडम मध्ये अल्टरेशन हे करता येऊ शकतं. तर हे झालं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ऑफ द कंपनी दॅट इज मेमोरेंडम ऑफ असोसिएशन.